काय आहे? केवढा मोठा अरे बघतोय काय हा? लय मोठा बघतोय पाचवा. तर डोंगर बिंगर काय दिसत काही वाटत पण होतं, पण आता हे डायरेक्ट डोंगराच्या आतमध्येच घुसले. त्याच्यापेक्षा केवढा मोठा बोगदा तुम्ही बघितला सांगा ना मला. सगळ्यात मोठा बोगदा असं वाटतं महाराष्ट्रामध्ये. पाचवा बोगदा एकदम खतरनाक आहे. खतरनाक. रेग्युलर रस्ता आले का खड्डे आमचे? हे खड्डे. यो घाट आहे वाटतं. हा, घाट एवढं दिसत नव्हतं, रिअल मध्ये खूप लय डोंगर दिसत. हाय मित्रांनो, कसे आहेत? बरे आहेत का? मी बघितला असेल का नाशिक इगतपुरी नाशिक हा व्हिडिओ. आता आम्ही चाललोय नाशिकला, चाललोय महामार्ग समुद्री मार्ग नाही का. सोबत मामा आहे. बघू इथून जवळ पडत आहे का. आणि एकदम खाली एकदम मस्त रोड आहे. इथून जरा मस्त दिसतंय. तो नाशिक बघा किती आहे, 2 किलोमीटर. आणि एकदम फुल पाऊस चालू आहे, फुल पाऊस. समृद्धी महामार्ग. नाशिक दिलं पाहिजे. नाशिक किती दिले? नाही, नाशिक स्पीड आहे ते. 2 नंबरवर 100. नाही, कारची 120 आहे. जसं लोणावळाचं असतं ना तसं आहे, पण लोणावळा 80 आहे. तिथं काहीच दुकानं दिसत नाही. दुकानाचं काय नाही. काही दिसत नाही एकदम. बघा सगळे गोडाऊन. हे इलेक्ट्रिशियनचं काय हे. नाशिकचा हा मार्ग आहे ना. हाच आहे. नागपूरला वाटतं. नागपूर पण इथंच आहे. पहिल्यांदा पाऊस बघा कसा आहे. पहिल्यांदा आला तर जरा रस्ता माहीत नाही आहे. ते सांगतोय 500 मीटर आहे नाशिक, म्हणजे काहीतरी असेल ते बोर्डवर. बघा फुल पाऊस आहे. रस्ता भारी आहे. साडेचार वाजेला आले. बघा कसं दिसते. नाशिक 120 आणि नागपूर 724. जवळ पडतो नागपूर हे आपलं हे. नाशिक 120 बोला. 119 आहे. 120 नवीन मार्ग आहे. समृद्धी महामार्ग. नावच कसं ठेवलं एकदम. रात्रीचं काही दिसत नसेल इथं. आपल्याला यायचं नाही. रात्रीचं नाही. विडले आलेत. कोण का खिडे टाकतं इथं, कोण काही हे टाकतं. कोण काय आहेच नाही इथं बाजूला. दुकान बिकान काहीच नाही. वेगळा मार्ग येतो. दोन कांडे उडाला द्या. आता बघू किती नाशिक पर्यंत किती राहते. ते पण एक 2 लाख आलाय. टोल नाका किती पाडते काय माहित. चेक करतो किती पाहिजे. टोल नाका बघितला इगतपुरीला, म्हणजे घाट सोडतंय. घाटने चढायला लागतो डायरेक्ट बायपास. रफ या साईडला पाऊसच नाही. खाली रस्ता आहे. गाडी एकदम भारगावाने चालते ना मामा.
असं वाटतं काय 100ची स्पीड नाही तर काय वाटत असं वाटतं का 60ची स्पीड नाही 60च्या स्पीडली हा. खड्ड्याचे एवढे झटके घेतलेले आता 2 तास खड्डे होते 2 तास 2 तास अरे काम वाटून आहे कल्याणपर्यंत बायपास पर्यंत दिसतो 2 तास घालवले 2.5 तास आता एकदम गाडी एकदम आता स्मूथ वाटतं चालली सुकून चाललं आता पायाला आराम झाला असं वाटलं जरा वेगळ्याच मार्गाने चाललोय एकदम रिलॅक्स इथून पण गर्दी झाली तर लगेच खड्डेच होईल नाही सिमेंट आहे ना कॉन्क्रीट आहे टेन्शन नाही तर थोडं गेला चांगला खर्च केलाय ही हरिण पण आहे हरिणचं बघा किती भारी वाटतं बघा बघतोय का पोगताय अरे गारपार कसारा घाटचं तर नामुळीच्या दिसतच नाही वळण आहे काय सरळ स्ट्रेट असतंय स्ट्रेट आहे वडन नाही काही नाही त्याच्यामुळे इथून कट मारा तिथून कट मारा एकच त्याला ती स्ट्रेट रस्ता आहे पण ड्रायव्हरला लिमिटने चालवलं तर ठीक आहे लिमिटच्या बाहेर गेलं मग झप बीप होतं लागतं त्याच्या खेळ ते म्हटलं तर आपल्या हिशोबाने चालत आपलं तर ओढ लोडले करायला जी स्पीड पकडली त्या स्पीडनेच जायचं 100 चालू बोगदा आला बोगदा डोंगर बघ कसं आहे हे ना डिजिटल होतं एसी लाईटी लाईटी पण आहे मस्त वाटतंय ना हा खुल गया मस्त बघा कसं भारी आहे भारगावानी आहे हे बघा ढगा बघा कशी फुल भरलेले आहे इगतपुरी 47 किलोमीटर आणि नाशिक 90 किलोमीटर काहीच नाही आजूबाजूला काहीच नाही एक दुकान नाही दिसलं हा दुकान नाही या रस्त्याला लाखो पर्यंत दुकान नाही तर कोणाला जायचं असेल तर सगळे डबे पॅक करूनच निघायचं इथून नॉनस्टॉप एकदम पूर्ण निसर्ग इथं झाड आता हा दुसरा बोगदा येतो बघा हा दुसरा बोगदा बघा किती भारी वाटतं एक ना निसर्ग आहे इथं दुसरा बोगदा आता किलोमीटर बघते काय 80 नाही बघा इथं झरणा बघा कसा पडतोय किती भारी वाटतं
किती किलोमीटर आहे इगतपुरी किती किलोमीटर आहे? किती आहे? शिर्डी 123, नागपूर, संभाजीनगर. यो घाट आहे वाटतं. घाट. पूर्ण बघा डोंगर कसं दिसतंय. बाबा कॅमेरामध्ये एवढं दिसत नव्हतं, रिअल मध्ये खूप लय डोंगर दिसत. अजून जंगल आहे. बघत असेल पूर्ण रोडच रोड आहे. चौथा बोगदा. बोगद्याची नाशिक इगतपुरी नागपूर 650 किलोमीटर. हो 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 हो. ये क्या है? काय आहे? ये डोंगर. पूर्ण डोंगर झाकला धुक्याने. केवढं भारी वाटतंय. एक नंबर. इथं पूर्ण लाइटिंग आहे. एक नंबर. हे भारी वाटतंय. राजेशच्या रस्त्याला लाइटिंग नाही. केवढं भारी वाटतंय. आता हे पाचवा बोगदा ह्यो. पाचवा बोगदा. साहजिक आहे. डोंगराच्या आर परत सगळा रस्ता केलेला आहे. कसं दिसतंय? फोन मध्ये काय दिसत नसेल, पण 100% इथं खूप भारी वाटते. तिथं बघा वरती डोंगरावर झरणे छोटे छोटे. जरा वेगळं काहीतरी पाहायला भेटते. एक नंबर. मोठा बोगदा आहे. यो पण मोठा बोगदा है ना. मोठा बोगदा आहे ना. मोठा बोगदा आहे. खूप मोठा बोगदा आहे. पाचवा. हा सगळ्यात मोठा बोगदा दिसतो मला. डोंगरच मोठा गेले. सगळ्यात मोठा बोगदा पाचवा. काय आहे? केवढा मोठा अरे बोगदा काय हा? लय मोठा बोगदा. पाचवा बोगदा एकदम खतरनाक आहे. खतरनाक आहे. आम्ही वाट पाहतोय इगतपुरी कधी येते. आणि शुगर आल्या माणसाला काय आणायचं नाही. शुगर आल्या माणूस तर एकदम जे वय जास्त असेल त्यांना शक्यतो नाकार करा. काहीच नाही. कसं एकदम बाथरूम नाही, काही नाही वगैरे काही नाही. शुगर माणसं जास्त बाथरूम लागते. त्यामुळं खायला चांगलं आता गाडीतच घ्या. तो जुना मार्गाने जावा. पाचवा तर बघा दिसतच नाहीये. आता मला वाटतं 7-8 किलोमीटर असं ना जा. जास्त असं 10-12 किलोमीटर असं काय माहिती आता किती किलोमीटर. तर तोंड दिसतच नाही अजून. लोक दिसत नाही. वाटा माझ्या अंदाजाने 20 किलोमीटर असं ना. हायच दिसतच नाही. बिलकुल नाही दिसत आहे. अजून लाइटिंग चालूच आहे. पुन्हा विचारून बघतो हा किती येत आहे. तर पुन्हा काही पुढं त्याला विचार लागेल बाबा हा फक्त किती किलोमीटरचा आहे. डोंगर फाडलेला असा फाट. वेगळंच आहे.
दिसत काही वाटत पण होतं, पण आता हे डायरेक्ट डोंगराच्या आतमध्येच घुसले. मी बोगदात घुसला असं वाटतंय. थिएटर मध्ये घुसतो नाही का एकदम शांत, नुसती एसीची हवा येते असं वाटते. है ना? केवढा मोठा डोंगर आहे. नाही दिसला. नाही दिसला. उजेड आहेच नाही. असं वाटतं नाशिक तर येईल तेव्हाच काय डोंगर. आमची पहिली वेळ आहे यायची. पाचवा आहे का काय? याच्यापेक्षा केवढा मोठा बोगदा तुम्ही बघितला सांगा ना मला. सगळ्यात मोठा बोगदा असं वाटतं महाराष्ट्रामध्ये, आपल्या इंडियामध्ये. एवढा मोठा बोगदा आहे. दिसतंय का? दिसतंय थोडंफार. आहे का? काय अजून आहे? मला वाटतं आपल्या इंडियामध्ये असं वाटतंय सगळ्यात मोठा बोगदा हाच असन. एवढा मोठा बोगदा. 2, 3, 4 हे जरा छोटे छोटे गेले, एकदम छोटे. मजा आली मामा. एक नंबर मजा. काहीतरी वेगळं जरा हा, दिसलं. वेगळं जरा भारी वाटलं इकडं एकदम. पहिलं मी गेलो होतो, मी याला मैकरला गेलो तेव्हा, हा. तिकडून गेलो होतो. भारी वाटलं होतं मला तेव्हा. पुरा रस्ता नाही भरला होता. नाशिकवरून गेलो शिर्डीवरून, शिर्डी. आपल्याच्या सिन्नरवरून. आता बॉम्बे आलोच्या मग त्याला. पण हा बोगदा, पाचवा बोगदा म्हणला ना, खतरनाक. तर महाराष्ट्र इंडियामध्ये कुठंच नसताना असा एवढा मोठा बोगदा. असेल तर जरा सांगा आम्हाला कुठे बोगदा. नाही ना म्हणलं, तो पाऊण तासाचा बोगदा होता वाटतं. पाऊण तास लागला ना बोगदा. नाही, एकच बोगदा. 20 मिनिटं लागलं. 20 मिनिटं 20 मिनिटं. 100च्या स्पीड नाही. 100च्या स्पीड. एवढा मोठा बोगदा होता. आमचा रेग्युलर रस्ता आले का खड्डे आमचे. हे खड्डे. हे आमचा रेग्युलर रस्ता. हा आमचा नेहमीचा रस्ता. खड्डेवाले. आज खड्डेवाले. तो वेगळाच होता. आमचा गोटीचा टोल, इगतपुरीचा टोल. काय काय टोल पण पार झाला. मामा म्हणतो तो रोड परवडलेला आहे ना मामा. यो रोड नाही, कारण की तिकडे आमचा परत थोडासा गॅस भरायला लागायचा. 300, 350, 400 पर्यंत भरायला लागायचा. आणि तिथं काही 160 रुपये काही गेलेत टोल. आणि थोडीशी आहे. किती कांडे आहे? 3 कांडे आहे. एंडिंगला पोहोचून नाशिक. नाशिक टच आहे. मस्त आहे तो रोड. नाशिक पर्यंत पाहिजे होता असा. हरे कृष्ण. नॉन ब्रेक, नॉन स्टॉप.